हिंगोली शहरासह अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसाचा फटका हिंगोलीतल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल हळद भिजली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे लिलावापूर्वीच हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची हळद अवकाळी पावसामुळे भिजली आहे। बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची हिंगोलीमध्ये हळद भिजून गेलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते आणि याचा सर्वाधिक फटका आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळते। बघू शकता की या ठिकाणी हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांची हळद या ठिकाणी भिजताना पाहायला मिळते। बघताय की या ठिकाणी जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे निष्काळजीपणामुळे आता शेतकऱ्यांची संपूर्ण हळद या ठिकाणी भिजलेली आहे। संपूर्ण या मार्केट कमिटीचा निष्काळजीपणा म्हणता येईल। बघताय की या ठिकाणी शेतकरी आहेत आणि या ठिकाणी लिलावाच्या अगोदर या शेतकऱ्यांची हळद या ठिकाणी भिजलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आता जवळपास 8 दिवसापासून हळद मार्केट बंद होतं आणि आता सुरुवात झालेली आहे। मात्र शेतकऱ्यांची हळद या ठिकाणी आता भिजलेली पाहायला मिळतात। अवकाळी पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, मात्र या लिलावाच्या अगोदरच शेतकरी आता या ठिकाणी हळद घेऊन आलेले आहेत आणि बघताय की या ठिकाणी आता हळदीचा बचाव शेतकरी करताना पाहायला मिळतात। जे आपले शेतातून आणलेले काही पोते असो, ताडपत्री असो, या ठिकाणी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं जे हळदीवरती झाकलेलं आहे आणि संपूर्ण अनेक ठिकाणच्या आता ज्या मार्केटमधली संपूर्ण हळद भिजल्याचं पाहायला मिळते। बघताय की संपूर्ण हळद या ठिकाणी भिजलेली आहे। त्याला कारणीभूत म्हणजे येथील जे मार्केट कमिटीचं प्रशासन आहे आणि या मार्केट कमिटीच्या निष्काळजीपणामुळे आता या शेतकऱ्यांची हळद भिजल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी24 तास हिंगोली।